नमस्कार सर्वांना। आज आपण अंतरिक्ष घडामोडींना सुरुवात करतोय जानेवारी ते मार्च 2024च्या। अंतरिक्ष घडामोडींमध्ये काही मुद्दे आपण अभ्यासणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली येणारे संभाव्य प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। म्हणजे काही थेअरी आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स किंवा एका वाक्यातली उत्तरं त्यासंबंधी आपल्या परीक्षेसंबंधी असणारे आपण अभ्यासणार आहोत। एक महत्त्वाची मोहीम अंतरिक्ष घडामोडींमध्ये आपल्याला पाहायला मिळते की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्या मोहिमेचं नाव आहे गगनयान मोहीम। तुम्ही ऐकलं असेल गगनयान मोहीम। तर ह्या एक गगनयान मानवी अवकाश मोहिमेसाठी अंतराळवीर जाहीर करण्यात आलेले आहेत। किती अंतराळवीर आहेत? 4 अंतराळवीर आहेत। आपण या ठिकाणी म्हटलं की 4 अंतराळवीरांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। मग निश्चित गगनयान मोहीम आहे, मानवी अवकाश मोहीम आहे, भारताची मोहीम आहे, आपल्यासाठी महत्त्वाची मोहीम आहे। 4 जणांची नावं कोणती आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। 4 जण कोणते आहेत त्या 4 जणांवर आपण चर्चा सुद्धा करूयात। पण सुरुवातीला ते 4 जण कोणते आहेत त्याचा आपण विचार करूयात। प्रशांत नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप, शुभांशु शुक्ला। गगनयान मोहिमेसाठी ज्या अंतराळवीरांची नावं जाहीर करण्यात आली ते 4 अंतराळवीर कोणते? तर ते 4 अंतराळवीर हे प्रशांत, अजित, अंगद, शुभांशु असं लक्षामध्ये ठेवा। एक 2-4दा अशी रिव्हिजन झाली। प्रशांत, अजित, अंगद, शुभांशु ते तुमच्या लक्षामध्ये राहतील। तर हे 4 अंतराळवीर आहेत आपण म्हटलं। आणि मग आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत की यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे। हे जे नियोजित अंतराळवीर आहेत हे 4 जण। तर या अंतराळवीरांना ॲस्ट्रोनॉट विंग्ज हे जे आहेत हे ॲस्ट्रोनॉट विंग्ज प्रदान करण्यात आलेले आहेत। हे त्या तुम्हाला दिसतंय हे ॲस्ट्रोनॉट विंग्ज प्रदान करण्यात आलेले आहेत। लक्षात आलं? सुरुवातीला गगनयान मोहिमेसाठी जाहीर करण्यात आलेले 4 अंतराळवीर आणि त्यांना ॲस्ट्रोनॉट विंग्ज प्रदान करताना आपल्या देशाचे पंतप्रधान। हा सुरुवातीचा मुद्दा आपण पाहिला। आता या गगनयान मोहिमेसाठी आपण त्याची माहिती समजावून घेऊयात आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून। या 4 नावं जाहीर झालीत 27 फेब्रुवारी 2024 मध्ये। तिरुवनंतपुरम या ठिकाणी यांची नावं जाहीर करण्यात आली। पण यापैकी 4पैकी 3 प्रत्यक्ष अंतराळ प्रवेश करता येणार आहे। नावं 4 जाहीर झालेत। या 4पैकी किती जणांना प्रत्यक्ष अंतराळ प्रवास करता येणार आहे? तर 3 फक्त अंतराळ प्रवास करता येईल। त्याच्यानंतर आता हे जे अंतराळवीर आहेत त्यांना अवकाश प्रवासासाठीचं प्रशिक्षण त्यांनी कोणत्या ठिकाणी घेतलं आहे? आपण म्हटलं 4 जण जाहीर झाली। 4 जणांपैकी 3 अंतराळामध्ये प्रवास करता येणार आहे। आणि मग आपल्याला हे पण पाहावं लागेल अंतराळामध्ये प्रवास करायचं त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल का? प्रशिक्षण द्यावं लागेल। मग ह्या अंतराळवीरांनी प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी घेतलेलं आहे? तर या अंतराळवीरांनी प्रशिक्षण घेतलं आहे रशियामधील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी अवकाश प्रवासासाठीचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे। म्हणजे प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी पूर्ण केलं? तर प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। लक्षात आलं? 4 अंतराळवीर, 3 अंतराळ प्रवास करता येणार। तिरुवनंतपुरम या ठिकाणी यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत असं आपण म्हटलं। आता या ठिकाणी त्यांनी जो अंतराळ प्रवास करणार आहे त्याचं प्रशिक्षण त्यांनी या ठिकाणी घेतलंय रशियामध्ये युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी अवकाश प्रवासासाठीचं प्रशिक्षण घेतलं। हे प्रशिक्षण त्यांनी कोणत्या कालावधीमध्ये घेतलं होतं? फेब्रुवारी 2020 ते मार्च 2021 मध्ये हे प्रशिक्षण घेतलेलं होतं। आणि हे तेच केंद्र आहे की ज्या केंद्रामध्ये भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा यांनी प्रशिक्षण घेतलं होतं। भारताचे पहिले अंतराळवीरांनी ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं त्याच ठिकाणी या गगनयानासाठी जे अंतराळवीर जाहीर केलेले आहेत त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। कोणत्या ठिकाणी? रशियामधील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं। ठीक आहे, आपल्या लक्षात आलं गगनयान मोहिमेसाठी 4 जणांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। तिरुवनंतपुरम येथे नावं जाहीर झाली। त्यांना आपण उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंगसुद्धा घेतलं आहे 20-21च्या कालावधीमध्ये। आणि ते यांनी ट्रेनिंग कोणत्या ठिकाणी घेतलं आहे?
आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट की भारताचे पहिले अंतराळवीर जे राकेश शर्मा यांनी जिथं प्रशिक्षण घेतलं होतं त्याच ठिकाणी यांनी सुद्धा प्रशिक्षण घेतलं आहे. पुढे जाऊयात. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्याची संधी प्राप्त होणार आहे. मग आता आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्याची संधी प्राप्त होत झाली आहे. मग यासाठी कोणत्या 2 देशांमध्ये करार झाला? तर भारत आणि अमेरिका यांच्यात हा करार झालेला आहे. आणि या करारानुसार काय होईल तर 2024मध्ये 4 अंतराळवीरांपैकी 1 किंवा 2 अंतराळवीरांना अमेरिकी मोहिमेमधून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्याची संधी मिळू शकते. भारत अमेरिकेमध्ये करार झाला आहे. भारताने सांगितले 4 अंतराळवीर आहेत आमचे, सक्षम आहेत. अमेरिका आणि यांना अनुभवासाठी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्याची संधी मिळू शकते. अमेरिकी मोहिमेमधून ही संधी मिळणार आहे. तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्यासाठी भारत जी संधी प्राप्त होणार आहे त्या संधीसाठी भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये करार झालेला आहे. मग या 4 पैकी 1 किंवा 2 जे काही अंतराळवीर आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्याची संधी पण मिळू शकते. लक्षात आलं? ही एक त्यातली फॅक्ट आपण पाहिली. आता हे 4 जण जे आहेत त्या 4 नावं आपण पाहूयात. या ठिकाणी पहा, ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे आहेत. प्रशांत बालकृष्णन नायर मूळचे केरळमधील आहेत. NDAमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. त्यांच्याविषयी माहिती पाहतोय आपण. लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलामध्ये ते दाखल झाले होते. त्यांना अनुभव काय आहे पहा, 3000 तासाहून अधिक काळ वेगवेगळ्या विमानांमधून उड्डाण करण्याचा अनुभव आहे. सुखोई 30च्या तुकडीचं त्यांनी नेतृत्व केलं आहे. तशा प्रकारे हे एक 4 एक ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली की ते कुठले आहेत? केरळमधले आहेत. NDAमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. आपण म्हटलं लढाऊ वैमानिकामध्ये काय म्हणून हवाई दलामध्ये दाखल झाले होते तर लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलामध्ये दाखल झाले. त्यांना अनुभव आहे वेगवेगळ्या विमानांमधून उड्डाण करण्याचा. 3000 तासाहून जास्तीचा अनुभव आहे. आणि सुखोई 30 या तुकडीचं नेतृत्वसुद्धा त्यांनी केलेलं. तर हे आहेत बालकृष्णन नायर, प्रशांत बालकृष्णन नायर. थोडक्यात माहिती पाहता. दुसरे ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन मूळचे चेन्नईचे. पहिले कुठले होते? नायर केरळचे होते. आता हे चेन्नईचे आहेत. यांनी सुद्धा NDAमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि या प्रशिक्षणादरम्यान राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक सुद्धा त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी काय यांच्याविषयी महत्त्वाचं हे आहेत पाहते आपण. या ठिकाणी यांचा उल्लेख केला. अजित कृष्णन कोण आहेत? तर हे आहेत अजित कृष्णन. हा दुसरा अंतराळवीर अजित कृष्णन. 2003मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलामध्ये हे दाखल झालेले होते आणि यांना सुद्धा जवळजवळ 3000 तासांचा म्हणजे 2900 तासाहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. तशा प्रकारे हे दुसरे आपण म्हटलं की अजित कॅप्टन ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन असं त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर तिसरे कोणते आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात. ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप मूळचे उत्तर प्रदेशातले. हे उत्तर प्रदेशातले आहेत. पहिले केरळचे, दुसरे चेन्नईचे आपण म्हटलं. हे तिसरे जे आहेत ते उत्तर प्रदेशातले प्रयागराजचे ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप. लढाऊ वैमानिक तिघांचंही आत्तापर्यंत वैशिष्ट्य आपण पाहिलं तर लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झालेले आपल्याला दिसून येतात. हे तिसरं व्यक्तिमत्व अंतराळवीर. आणि विविध विमानांवर यांना सुद्धा 2000 तासाहून अधिक काळ उड्डाणाचा अनुभव आहे. तशा प्रकारे हे आहेत तिसरे. आणि चौथे जे आहेत ते विंग कमांडर शुभांशु शुक्ला मूळचे लखनौचे. हे पण उत्तर प्रदेशाचे आहेत. म्हणजे 4 अंतराळवीरांमध्ये 2 जण उत्तर प्रदेशाचे आहेत. एक प्रयागराजचा आहे, एक प्रयागराजचे आहेत आणि दुसरे लखनौचे आहेत. लक्षात आलं? NDAचे माजी छात्र म्हणून ते आहेत. शिवाय हे सुद्धा लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झाले. म्हणजे 4 अंतराळवीरांचं वैशिष्ट्य आहे की 4ही अंतराळवीर लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलामध्ये दाखल झाले. ते 4घांच्या बाबतीमध्ये समान गोष्ट आपल्याला आढळून येते, ते लक्षामध्ये ठेवा.
तशा प्रकारे लढाऊ विमानांच्या तुकडीचं नेतृत्व सुद्धा यांनी केलेलं आहे. 2000 तासाहून अधिक उड्डाणाचा यांना अनुभव सुद्धा आहे. तशा प्रकारे हे आहेत विंग कमांडर शुभांशु शुक्ला. तशा प्रकारे 4 वीरांविषयी आपण अभ्यासला. एक केरळचे, एक चेन्नईचे, 2 जण उत्तर प्रदेशाचे. हे आपल्या लक्षामध्ये आलं. आता गगनयान मोहीम याविषयी आपण पाहूया. इस्रोची पहिली मानव अंतराळ उड्डाण मोहीम आहे गगनयान मोहीम. आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट, इस्रोची पहिली मानव अंतराळ उड्डाण मोहीम. मानवयुक्त गगनयान मिशन केव्हा सुरू होणार आहे? 2025 मध्ये सुरू होणार आहे. उद्देश काय आहे याचा? गगनयान मोहिमेचा उद्देश कोणता आहे? पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये 400 किलोमीटर उंचीवर मानवी अंतराळ उड्डाणाची स्वदेशी क्षमता प्रदर्शित करणे हा उद्देश आहे. म्हणजे गगनयान मोहिमेचा उद्देश सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये 400 किलोमीटर उंचीवर मानवी अंतराळ उड्डाणाची स्वदेशी क्षमता प्रदर्शित करून दाखवायची आहे. आम्ही सुद्धा सक्षम आहोत हे सिद्ध करून दाखवायचं आहे. आता हे गगनयान मोहिमेसाठी कोणत्या प्रक्षेपण वाहनाचा वापर केला जाणार आहे? गगनयान मोहिमेचा जो विचार केला तो कोणतं प्रक्षेपण वाहन वापरलं जाईल? GSLV MK3 म्हणजे LVM3. हे लक्षात आलं? GSLV MK3 किंवा LVM3 या प्रक्षेपण वाहनाचा वापर केला जाणार. आपल्याला हे पण विचारतील गगनयान मोहिमेसाठी कोणत्या प्रक्षेपण वाहनाचा वापर केला जाणार आहे. तर या प्रक्षेपण वाहनाचा वापर केला जाणार आहे हे स्पष्टपणे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ही गगनयान मोहीम राबवली जाणार आहे. इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असं आपण म्हणतोय. मग या मोहिमेसाठी सहकार्य कोणामार्फत केलं जाईल हे पण आपल्याला विचारलं जाईल. सहकार्य रशिया आणि फ्रान्स हे 2 देश करणार आहेत. आणि याच्यामध्ये 2 मानवरहित मोहिमा आणि 1 मोहीम मानवासह आहे. सहकार्य कोणते देश करतील? रशिया आणि फ्रान्स हे देश आपल्याला सहकार्य करतील. आणि आपण म्हटलं की ह्या ज्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये 2 मोहिमा मानवरहित आहेत आणि 1 मोहीम मानवासह आहे. लक्षात आलं? 3 मोहिमा म्हणजे राबवल्या जातील. 1 मानवासहित, 2 मानवविरहित मोहिमा. याशिवाय आता स्वतःच्या यानानं मानव अंतराळात पाठवणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे जगामध्ये? भारत 4था देश ठरणार आहे. कोणत्या देशानंतर? अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत 4था देश ठरत आहे. लक्षात आलं? तर ही आहे गगनयान मोहीम. याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. महत्त्वाची घडामोड आहे. इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. त्यामुळे ही मोहीम आपल्यासाठी महत्त्वाची आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे आता ही जी गगनयान मोहीम आहे याचे काही प्रश्न आपण विचार करूया. भारताच्या गगनयान या मोहिमेत सहभागी होणारे 4 अंतराळवीर कोण आहेत? त्यांची नावे सांगा. काही संभाव्य प्रश्न आपल्याला जे काय आता आपण अभ्यासलं त्याची रिव्हिजन. त्या 4घांची नावे मी तुम्हाला सांगितलं. प्रशांत, अजित, अंगद, शुभांशु. हे असं म्हणायचं. प्रशांत, अजित, अंगद, शुभांशु. प्रशांत, अजित, अंगद, शुभांशु असं आपण म्हटलो ना, 1-2-3 दिवस रिव्हिजन केली ना ते आपोआप पाठ होतं. पाठ करण्याची गरज नसते. तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की भारताच्या गगनयान या मोहिमेत सहभागी होणारे 4 अंतराळवीर कोण आहेत? तर 4 अंतराळवीर हे आहेत प्रशांत नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. पुढचा आपण प्रश्न पाहूयात. भारताच्या गगनयान या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या 4 अंतराळवीरांपैकी किती जणांना प्रत्यक्ष अंतराळ प्रवेश करता येणार आहे? आपण अगोदरच म्हटलं 4 पैकी 3 जणांना अंतराळ प्रवेश करता येणार आहे. ठीक आहे, पुढे पाहूया. गगनयान मोहिमेसाठी अवकाश प्रवासासाठीचं प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे? 4 अंतराळवीरांना अवकाशात पाठवायचं आहे का? प्रशिक्षण घ्यावं लागेल. आपण म्हटलं त्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. कोणत्या कालावधीमध्ये यांनी प्रशिक्षण कुठे घेतलेलं आहे? रशियामधील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्यासाठी भारतानं
कोणत्या देशाबरोबर करार केलाय? आपण म्हटलं की भारताने अमेरिकेला सांगितलंय सक्षम अंतराळवीर आहेत आमच्याकडे. मग आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानाला भेट देण्यासाठी भारतानं या अमेरिका या देशाबरोबर करार केल्याने चौघापैकी एकाला किंवा दोघा जणांना या स्थानकाला भेट देण्याची त्या ठिकाणी संधी मिळू शकणार आहे. तर अमेरिका या देशाशी करार केला. मानवयुक्त गगनयान मिशन केव्हापासून सुरू होणार आहे? तर 2025 मध्ये. 2025 मध्ये सुरू होणार आहे. म्हणजे कधी सुरू होणार हे पण. गगनयान मोहिमेचा उद्देश कोणता आहे? पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 400 किलोमीटर उंचीवर मानवी अंतराळ उड्डाणाची स्वदेशी क्षमता प्रदर्शित करून दाखवायची. आत्मनिर्भर भारत. पुन्हा एकदा, तर गगनयान मोहिमेचा हा उद्देश आहे. आम्ही किती सक्षम आहोत हे दाखवून द्यायचे आपल्याला जगाला. चौथा देश ठरतोय भारत जगामध्ये, मोठी गोष्ट आहे. तर हे उद्देश आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशांचं सहकार्य घेतलं जाणार आहे? रशिया आणि फ्रान्स या देशांचं आपण सहकार्य घेतोय गगनयान मोहिमेसाठी. गगनयान मोहिमेसाठी वापरलं जाणारं प्रक्षेपण वाहन खालीलपैकी कोणतं असणार आहे असं पण विचारते. तर GSLV Mk3 किंवा LVM3 हे प्रक्षेपण वाहन असणार आहे गगनयान मोहिमेसाठी. लक्षात आलं? हे लक्षात ठेवा. स्वतःच्या यानानं मानव अंतराळात पाठवणारा भारत हा जगातला कितवा देश ठरणार आहे? चौथा देश ठरणार आहे. चौथा. आपण म्हटलं अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत हा चौथा देश ठरणार आहे. लक्षात आलं? ही आहे गगनयान मोहीम. वरची मोहीम एकदा अभ्यासली, खालचे प्रश्न अभ्यासले, PDF समोर ठेवली तर नक्की ही तुमची तोंडपाठ होईल. लक्षात आलं? पुढे जाऊयात. दुसरा आपला मुद्दा आहे अंतरिक्ष घडामोडींमधला. क्रायोजेनिक इंजिन चाचणी इंजिनाची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी. इथं पण जगामध्ये आम्ही किती सक्षम आहोत, आम्ही आत्मनिर्भरतेच्या कोणत्या वाटेवरती आहोत, आम्ही आत्मनिर्भरतेच्या वाटेवरती अग्रेसर आहोत का, हे दाखवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून भारतानं जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. क्रायोजेनिक इंजिन चाचणी यशस्वी करून दाखवली आहे. कधी झाली इंजिनाची अंतिम चाचणी? म्हणजे आपल्या लक्षात येईल इंजिनाच्या अंतिम चाचणीचा जर आपण विचार केला, अंतिम चाचणी कधी झाली आहे? 13 फेब्रुवारी 2024 मध्ये या क्रायोजेनिक इंजिनाची अंतिम चाचणी झालेली आहे. हे आहे क्रायोजेनिक इंजिन. हे जे तुम्हाला दिसतं हे आहे क्रायोजेनिक इंजिन आहे. याची अंतिम चाचणी झाली 13 फेब्रुवारी 2024. आता पहा, याच्या अगोदर आपण गगनयान मोहिमेसाठी एक प्रक्षेपण वाहन पाहिलं होतं LVM3. आठवलं का आत्ता? याच्या अगोदरचा मुद्दा प्रक्षेपण वाहन कोणतं आपण म्हटलं होतं, कंसामध्ये LVM3 लिहिलं होतं. तर हे LVM3 या प्रक्षेपकासाठी हे क्रायोजेनिक इंजिन विकसित केलं गेलेलं आहे. कोणी विकसित केलंय क्रायोजेनिक इंजिन? इस्रोने विकसित केलंय. लक्षात ठेवायचं. एक मुद्दा. कोणी विकसित केलं? भारतीय अवकाश संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो यांनी हे क्रायोजेनिक इंजिन विकसित केलंय. आता क्रायोजेनिक इंजिन जे विकसित केलंय ते कोणत्या प्रक्षेपकासाठी विकसित केलंय? कोणत्या प्रक्षेपण वाहनासाठी, प्रक्षेपकासाठी विकसित केलंय? LVM3 या प्रक्षेपकासाठी क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात आलेलं आहे. कोणी केलं? इस्रोने केलं. लक्षात आलं? आता क्रायोजेनिक इंजिनाचं नाव काय आहे? क्रायोजेनिक इंजिनाचं नाव आहे क्रायोजेनिक इंजिन 20, CE20 हे त्याचं नाव आहे. आता गगनयानाचं जे पहिलं उड्डाण आपण अभ्यासलं त्यासाठी LVM3 G1 म्हणून हे इंजिन ओळखलं जाईल. गगनयानाचं जे पहिलं उड्डाणासाठी हे LVM3 G1 म्हणून ओळखलं जाणार आहे हे इंजिन. लक्षात आलं? तशा प्रकारे क्रायोजेनिक तंत्रज्ञान म्हणजे काय? तर कमी तापमान. स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन विकसित करणारा भारत हा जगातला कितवा देश बनता? 6वा देश.
मानव अंतराळात पाठवणारा भारत हा जगातला 4था देश आणि स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन विकसित करणारा भारत हा जगातला कितवा देश बनतो? भारत हा जगातला 6वा देश बनतो. मग आपण सुरुवातीलाच म्हटलं आमची क्षमता आम्ही दाखवतोय, आम्ही किती आत्मनिर्भर होत चाललो हे आम्ही दाखवायला प्रयत्न केला म्हणजे भारतानं, आपण म्हणजे भारत. तशा प्रकारे स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन विकसित करणारा भारत हा जगातला कितवा देश ठरला आहे? तर 6वा देश ठरलेला आहे. ठीक आहे. याच्या अगोदर ही क्षमता कोणकोणत्या देशांकडे होती पहा? अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, जपान या 5 देशांकडे क्षमता होती क्रायोजेनिक इंजिन बनवण्याची क्षमता. आता 6वा देश भारत ठरला आहे. लक्षात ठेवायचं गगनयान मोहिमेच्या बाबतीमध्ये मानव अंतराळात पाठवणारा भारत 4था देश ठरला आणि या गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपण वाहनासाठी किंवा प्रक्षेपकासाठी क्रायोजेनिक इंजिन तयार करणारा भारत जगातला 6वा देश ठरला. लक्षात आले कशासाठी तयार केलं जातं हे क्रायोजेनिक इंजिन? गगनयान मोहिमेसाठी जे प्रक्षेपक वापरलं जाणार LVM-3 या प्रक्षेपकासाठी हे क्रायोजेनिक इंजिन तयार केलं जातं. तशा प्रकारे 6वा देश भारत ठरतात. तर भारतामध्ये क्रायोजेनिक तंत्रज्ञान कार्यक्रम कधी सुरू झाला होता? 1994 मध्ये सुरू झाला होता. किती वर्ष लागली पहा आपल्याला तयार करायला. तशा प्रकारे भारत 6वा देश ठरलाय. क्रायोजेनिक इंजिन काय आहे, कशासाठी तयार केलं जात आहे हे तुमच्या लक्षात आलं. त्याला कोणतं नाव दिलं आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलं. आता हे जे क्रायोजेनिक इंजिन आहे त्याच्याविषयी थोडक्यात. क्रायोजेनिक इंजिन 20 चांद्रयान 3 मोहीम आपण अभ्यासली. तर चांद्रयान 3 मोहीम जी आहे या मोहिमेसाठी हे क्रायोजेनिक इंजिन 20 म्हणजे C-20 क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आलेलं होतं. तर चांद्रयान 3 मोहिमेसाठी सुद्धा हे C-20 या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला होता. तशा प्रकारे आणि C-20 ही इस्रोद्वारे तयार करण्यात आलेलं सर्वात मोठं क्रायोजेनिक इंजिन आहे. तशा प्रकारे हे क्रायोजेनिक इंजिनाविषयी काही माहिती आपण अभ्यासली आणि सुरुवातीलाच आपण काय म्हटलेलो त्याचं नाव घेतानाच म्हटलं हे आहे क्रायोजेनिक इंजिन. आपण जे इस्रोने विकसित केलेलं क्रायोजेनिक इंजिन नेमकं कसं आहे तर हे असं आहे पहा. गगनयान मोहिमेसाठी आपण म्हटलं जे प्रक्षेपकाचा वापर केला जातो त्या प्रक्षेपकासाठी या क्रायोजेनिक इंजिनाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि याची चाचणी यशस्वी झाली 13 फेब्रुवारी 2024. तयार करणारी इस्रो आहे. त्याच्यानंतर कोणत्या प्रक्षेपकासाठी हे क्रायोजेनिक इंजिन तयार करण्यात आलेलं आहे? LVM-3 या प्रक्षेपकासाठी. हे प्रक्षेपक कशासाठी वापरलं जाणार आहे? LVM-3 हे प्रक्षेपक गगनयान मोहिमेसाठी वापरलं जाणार आहे. चला नाव काय? C-20. गगनयानाच्या पहिल्या उड्डाणासाठी याला कोणत्या नावाने ओळखलं जाईल? LVM-3G1 या नावाने याला ओळखलं जाईल. त्याच्यानंतर आपण म्हटलं स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन विकसित करणारा भारत जगातला कितवा देश? 6वा देश ठरलाय. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, जपान नंतर भारत 6वा देश ठरलेला आहे. भारतामध्ये क्रायोजेनिक तंत्रज्ञान कार्यक्रम कधी सुरुवात झाली होती? एप्रिल 1994 मध्ये सुरुवात झाली होती. यशस्वी चाचणी 2024 मध्ये झाली आहे. आणि मग आपण म्हटलं चांद्रयान 3 मोहिमेसाठी सुद्धा C-20 क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आलेला होता. आणि या क्रायोजेनिक इंजिनाचं महत्त्व सांगताना आपण म्हणतोय म्हणजे भारत म्हणतोय C-20 हे इस्रोद्वारे तयार करण्यात आलेलं सर्वात मोठं क्रायोजेनिक इंजिन आहे. अशा प्रकारे या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी 2024 मध्ये झाली आहे. आता काय प्रश्न आहेत ते आपण पाहू. संभाव्य प्रश्न. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं कोणत्या प्रक्षेपकासाठी क्रायोजेनिक इंजिन विकसित केले? आपण सुरुवातीलाच म्हटलं गगनयान मोहिमेसाठी जो प्रक्षेपक वापरलं जाणार आहे, प्रक्षेपक वाहन वापरलं जाणार आहे त्यासाठी एक क्रायोजेनिक इंजिन तयार करण्यात आले. त्याचं नाव LVM-3 प्रक्षेपक. गगनयान मोहिमेसाठी वापरलं जाणारे प्रक्षेपक LVM-3. लक्षात आलं? ठीक आहे. दुसरा प्रश्न. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं विकसित केलेलं क्रायोजेनिक इंजिन कोणत्या नावाने ओळखलं जातं? C-20 या नावाने ओळखलं जातं. त्याचं नाव काय हे पण लक्षात ठेवायचं आहे. स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन विकसित करणारा भारत हा जगातला कितवा देश बनलाय? आपण म्हटलं 6वा देश.
त्यानंतर चांद्रयान-3 मोहिमेसाठी कोणतं क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आलं होतं? C-20 हे क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? कुठला मुद्दा आपण अभ्यासला? क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी झालेली आहे, हा मुद्दा आपण अभ्यासला. इथले सगळे पॉईंट्स लक्षात राहतील का? राहतील. आपण पुढे जाऊयात. व्योममित्रा महिला रोबोट. व्योममित्रा ही महिला रोबोट अंतराळवीर 2024च्या तिसऱ्या तिमाहीत प्रक्षेपित होणार आहे. म्हणजे व्योममित्रा हे काय आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. महिला रोबोट आहे. या महिला रोबोट अंतराळवीर आहे. 2024च्या तिसऱ्या तिमाहीत त्याचं प्रक्षेपण होणार आहे. व्योममित्रा, व्योम म्हणजे अवकाश आणि मित्र या दोन संस्कृत शब्दापासून बनवण्यात आलेलं हे नाव आहे. आपल्याला असं जर विचारलं की 2024 मध्ये कोणत्या महिला रोबोटला अंतराळामध्ये प्रक्षेपित करण्यात आलं? कोणत्या महिला रोबोटला अंतराळामध्ये प्रक्षेपित करण्यात आलं? त्या महिला रोबोटचं नाव सांगा. व्योममित्रा. लक्षात राहील. 2024 मध्ये कोणत्या महिला रोबोटला अंतराळामध्ये प्रक्षेपित केलं गेलं? व्योममित्रा नाव आहे, हे लक्षात ठेवा. एवढंच महत्त्वाचं आहे आणि हे नुसतं तुमच्या लक्षात राहील. व्योम म्हणजे अवकाश आणि मित्र या दोन संस्कृत शब्दांपासून बनवलेलं नाव व्योममित्रा आहे. पुढे जाऊयात. ठीक आहे. आदित्य L1 मोहीम यशस्वी. याच्या अगोदर पण आदित्य L1 विषयी आपण माहिती पाहिली होती. भारताचे आदित्य L1 ही सौर वेधशाळा आहे. सौर वेधशाळा. या वेधशाळेला कोणत्या कक्षेत प्रस्थापित करण्यामध्ये भारताला यश प्राप्त झालंय? पहिली गोष्ट, या वेधशाळेला लॅग्रेंज पॉइंट 1 L1 भोवतीच्या नियोजित कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात यश प्राप्त झालं. लक्षात आलं? सुरुवातीला आदित्य L1 मोहीम यशस्वी आपण म्हणतोय. आदित्य L1 काय आहे? सौर वेधशाळा आहे. या वेधशाळेला एका कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात यश प्राप्त झाले. त्या कक्षेला काय म्हटलं जातं? त्या कक्षेला लॅग्रेंज पॉइंट 1 असं म्हटलं जातं. प्रक्षेपणापासून किती दिवसांनी हे यश प्राप्त झालं? 126 दिवसांनी हे यश प्राप्त झालं. आणि कधी या कक्षेमध्ये प्रस्थापित झालं या लॅग्रेंज आदित्य L1? तर 6 जानेवारी 2024 मध्ये या कक्षेमध्ये आदित्य L1 प्रस्थापित झाले. लॅग्रेंज पॉइंट 1 या कक्षेमध्ये आदित्य L1 6 जानेवारी 2024 मध्ये प्रक्षेपित झाले. हे पहा, हे आहे आदित्य L1 लॅग्रेंज 1 पॉईंटमध्ये प्रक्षेपित झालेला आहे. लक्षात आलं? आता आणखी काही गोष्टी. आता लॅग्रेंज 1.1 म्हणजे काय हे अगोदर आपण पाहू, नंतर पुढचे मुद्दे पाहू. कारण का लॅग्रेंज 1 पॉईंटमध्ये कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेले असं आपण म्हणतोय. पण हे लॅग्रेंज 1 पॉईंट काय आहे? पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेनं सरळ रेषेत 15 लाख किलोमीटर म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्या अंतराच्या 1% इतक्या अंतरावर L1 बिंदू येतो. त्याला L1 लॅग्रेंज पॉईंट असं म्हणतात. लक्षात आलं? L1 लॅग्रेंज पॉईंट म्हणजे काय? तिथे स्थिर झाला आदित्य L1. पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेनं सरळ रेषेमध्ये 15 लाख किलोमीटर म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्या अंतराच्या 1% इतक्या अंतरावर L1 बिंदू येतो. आता पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती आहे? 14,95,00,000 किलोमीटर आहे. त्याच्या 1% 15 लाख असं म्हटलं जातं. तर पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेनं सरळ रेषेत 15 लाख किलोमीटर अंतरावर म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्या अंतराच्या 1% इतक्या अंतरावर जो बिंदू आहे L1 बिंदू म्हणतात त्याला. तिथे हे आदित्य L1 त्या कक्षेत स्थिर करण्यात आले, प्रक्षेपित स्थिर करण्यात आले. लक्षात आलं? तर या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण समान असतं. हा आहे L1 बिंदू. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हा L1 बिंदू आहे. पृथ्वीपासून हे अंतर किती? 1.5 मिलियन किलोमीटर म्हणजे 15 लाख किलोमीटर एवढं अंतर इथं हे स्थिर करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? सूर्यापासूनचं अंतर असं आपण म्हणतात 1.5 किलोमीटर.
तर अशा प्रकारे लॅग्रेंज पॉईंट या ठिकाणी जे आपण म्हणतोय सुरुवातीला, तर आपण हा मुद्दा तुमच्या लक्षामध्ये येईल, हा स्थिर झाला. तर लॅग्रेंज पॉईंट 1 L1 भोवतीच्या नियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात यश प्राप्त झाले. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ते 126 दिवसांनी यश प्राप्त झालं आणि आदित्य L1 लॅग्रेंज पॉईंट 1 भोवतीच्या नियोजित कक्षेत प्रस्थापित 6 जानेवारी 2024ला झालेला आहे असं आपण म्हणतात. आता पहा, सूर्याच्या अभ्यासासाठी L1 बिंदूवर पाठवण्यात आलेली आदित्य L1 ही जगातली दुसरी मोहीम आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी L1 बिंदू मी तुम्हाला सांगितला, L1 बिंदू 1% अंतर, म्हणजे पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावरती हे स्थिर झालं. 1% अंतर. मग L1 बिंदूवर पाठवण्यात आलेली आदित्य L1 ही जगातली कितवी मोहीम आहे? दुसरीच मोहीम आहे फक्त. सूर्याच्या अभ्यासासाठी L1 बिंदूवर पाठवण्यात आलेली आदित्य L1 ही जगातली दुसरी मोहीम आहे. हे लक्षात ठेवायचं. हे आपल्याला विधानामध्ये जर विचारलं ते माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. आणि या ठिकाणी आपण जे म्हणतो की सूर्याच्या अभ्यासासाठी L1 बिंदूवर पाठवण्यात आलेली आदित्य L1 ही जगातली दुसरी मोहीम आहे. मग या L1 बिंदूवर पाठवण्यात आलेली पहिली मोहीम कोणती होती ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. सोहो वेधशाळा पाठवली होती. याच्या अगोदर, भारताच्या अगोदर एक आली. कोणी? अमेरिका आणि युरोपची ही संयुक्त मोहीम होती, सोहो वेधशाळा. आणि यांच्यानंतर, या सोहो वेधशाळेनंतर भारतानं आता आदित्य L1 पाठवलेला आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी L1 बिंदूवर पाठवण्यात आलेला आदित्य L1 ही जगातली दुसरी मोहीम. पहिली मोहीम कोणती होती? सोहो वेधशाळा. कोणी पाठवली होती? अमेरिका आणि युरोपची ही संयुक्त मोहीम होती. L1 बिंदूवर पाठवण्यात आलेली पहिली मोहीम. पहिली आणि दुसरी भारताची, पहिली यांची. म्हणजे कदाचित मनामध्ये तुमच्या प्रश्न की पहिली कोणती? तर पहिली ही होती. हे लक्षामध्ये ठेवा. पहा, या कक्षेमधून L1 बिंदूचा विचार करतोय. यान सूर्याभोवती फिरतानाच L1 बिंदूभोवती सुमारे किती दिवसामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. 177.86 दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. लक्षात आलं. तशा प्रकारे हे पण लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. लॅग्रेंज पॉईंट म्हणजे काय हे आपण अभ्यासलं. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर, सूर्यापासून म्हणजे 1% अंतर. हे लक्षामध्ये ठेवायचं. आदित्य L1 मोहीम काय होती हे थोडक्यात आता आपण अभ्यासूयात. भारताची पहिली सौर वेधशाळा मोहीम आहे ही. प्रक्षेपण 2 सप्टेंबर 2023 मध्ये करण्यात आलेलं होतं. कोणत्या ठिकाणावरून प्रक्षेपण करण्यात आलं होतं? सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा या ठिकाणावरून प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. आदित्य L1चा प्रक्षेपक कोणता होता? आदित्य L1चा प्रक्षेपक PSLV XL C57 हा आदित्य L1चा प्रक्षेपक होता. आदित्य L1चं वजन किती होतं? 1480 किलो होता. एकूण खर्च किती आला? 278.53 कोटी रुपये एवढा एकूण खर्च आला आदित्य L1 मोहिमेला. म्हणजे आदित्य L1 मोहीम कोठे पोहोचलेली आहे हे अगोदर आपण पाहिलं. लॅग्रेंज पॉईंटवर पोहोचली, स्थिर झाली हे पाहिलं. आता आपण आदित्य L1 मोहिमेची थोडक्यात माहिती पाहतोय की त्याचं प्रक्षेपण 2 सप्टेंबर 2023ला. भारताची पहिली सौर वेधशाळा मोहीम कोणत्या नावानं ओळखली जाते? आदित्य L1 मोहीम या नावानं ओळखली जाते. कोणत्या ठिकाणावरून ही मोहीम प्रक्षेपित करण्यात आली? सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित करण्यात आली. प्रक्षेपक वाहन कोणतं होतं? PSLV XL C57. वजन किती होतं? 1480 किलो. एकूण खर्च 278.53 कोटी रुपये. आदित्य L1 कडून नवीन माहिती प्राप्त झाली 23 फेब्रुवारी 2024ला. कोणती माहिती? कोणी जाहीर केली? इस्रोनं जाहीर केली. भारतीय अवकाश संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं ही माहिती जाहीर केली. तर आदित्य L1नं काय केलंय? सूर्यप्रभेच्या परिणामांचा अभ्यास केलेला आहे. कोरोनल मास इजेक्शन CMES याचा अभ्यास केला आदित्य L1नं. तशा प्रकारे
आदित्य L1 मोहीम हे लक्षामध्ये ठेवायची कोठे स्थिर झाली, थोडक्यात आपण त्याची रिव्हिजन करूयात. आदित्य L1 मोहिमेची अलीकडच्या कालावधीमध्ये. तर आदित्य L1 हे काय आहे, सौर वेधशाळा आहे आणि या वेधशाळेला कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यामध्ये यश प्राप्त झालं आपण म्हटलं तर लँग्रेज पॉईंट 1 भोवतीच्या नियोजित कक्षेत प्रक्षेपित करण्यात यश प्राप्त झालं आहे. किती दिवसांनी हे यश प्राप्त झालं आहे, 126 दिवसांनी यश प्राप्त झालं आहे. आदित्य L1 लँग्रेज पॉईंट 1 भोवतीच्या नियोजित कक्षेत कधी प्रस्थापित झाला, 6 जानेवारी 2024ला प्रस्थापित झाला. आणि मग सूर्याच्या अभ्यासासाठी L1 बिंदूवर पाठवण्यात आलेलं आदित्य L1 ही जगातली दुसरी मोहीम होती. जगातली पहिली मोहीम आपण अभ्यासली सोहो वेधशाळा, अमेरिका आणि युरोपच्या संयुक्त प्रयत्नांनी ही मोहीम राबवण्यात आलेली होती. जगातली दुसरी मोहीम आपण राबवली आणि या कक्षेतून L1 या कक्षेतून यान सूर्याभोवती फिरताना L1 बिंदूभोवती सुमारे किती दिवसामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे, 177.86 दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. त्यानंतर आदित्य L1 मोहिमेविषयी आपण माहिती पाहिली. भारताची पहिली सौर वेधशाळा मोहीम सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणावरून प्रक्षेपित करण्यात आलं. प्रक्षेपक होता PSLV XL, वजन 1480 किलो आणि एकूण खर्च 278.53 कोटी रुपये. लक्षात आलं. तशा प्रकारे ही मोहीम आहे किंवा अलीकडच्या कालावधीमध्ये त्याच्यात काय घडामोडी झाल्या, अपडेट झाल्या हे आपण पाहिलं या आदित्य L1 मोहिमेमध्ये. आपला पुढचा पॉईंट आणि आजचा शेवटचा पॉईंट आपण अभ्यास तर इन्सॅट 3DS हा पॉईंट आहे आपला. यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. इन्सॅट 3DSचं यशस्वी प्रक्षेपण काय आहे, भारताचा सर्वात अत्याधुनिक हवामान विषयक उपग्रह आहे इन्सॅट 3DS. प्रक्षेपण झाले 17 फेब्रुवारी 2024 मध्ये. आपल्याला विचारतील नुकत्याच भारताच्या सर्वात अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे, त्याचं नाव कोणतं. भारताचा सर्वात अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रह नुकताच प्रक्षेपित करण्यात आला. त्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं, इन्सॅट 3DS हा आहे. लक्षात आलं. महत्त्वाचं आहे. भारताचा सर्वात अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रह इन्सॅट 3DS आहे. ठीक आहे. प्रक्षेपण 17 फेब्रुवारी 2024 आणि ठिकाण सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणावरून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. त्यानंतर प्रक्षेपक वाहन कोणतं होतं ते पण महत्त्वाचं आहे. GSLV F-14 याचं टोपण नाव आहे नॉटी बॉय. टोपण नाव नॉटी बॉय आहे. वजन किती आहे पहा, 2274 किलो, उंची 52 फूट. कक्षा कोणत्या कक्षेमध्ये. त्यानंतर मुख्य उद्देश कोणता आहे, अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रह आपण म्हणतात. जमीन, समुद्र, हवामान आणि आपत्कालीन सिग्नल यंत्रणा यांची माहिती द्यायची आहे. संपूर्ण अर्थसहाय्य कोणी केलंय, पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं केलेलं आहे. याचा उपयोग कशासाठी होणार आहे, याचा उपयोग होणार आहे जमीन आणि सागरी पृष्ठभागाचं निरीक्षण आणि अभ्यास याच्यामार्फत केलं जाणार आहे. याच्यामुळे वातावरणाचा अंदाज प्राप्त होणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा आपल्याला या अत्याधुनिक हवामानविषयी उपग्रहामुळे प्राप्त होणार आहे. इन्सॅट 3DS मुळे प्राप्त होणार आहे. भारताचे सध्या कार्यरत असणारे हवामानविषयक उपग्रह कोणते, हा आपण म्हणतोय अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रह इन्सॅट 3DS आपण पाठवला आहे. पण मग याच्या अगोदर भारताचे सध्या कार्यरत असणारे हवामानविषयक उपग्रह आहेत का, आणि जर असतील तर ते कोणते आहेत, तर भारताचे इन्सॅट 3D आणि इन्सॅट 3DR हे दोन उपग्रह सध्या कार्यरत आहेत. आणि असा आत्ता यानंतर अत्याधुनिक सगळ्यात अत्याधुनिक इन्सॅट 3DS हा उपग्रह आपण पाठवला आहे. याच्या अगोदरचे दोन इन्सॅट 3D आणि इन्सॅट 3DR कार्यरत आहेत अगोदरपासून, आणि आत्ताचा पाठवलेला इन्सॅट 3DS हा अत्याधुनिक आहे. ठीक आहे. या दोन उपग्रहांचा कार्यकाळ कधी संपतोय, पूर्वीच्या इन्सॅट 3D आणि इन्सॅट 3DR तर 2026 पर्यंत संपणार आहे. भारतानं मग अगोदरच तयार केली
हवामानविषयक अत्याधुनिक उपग्रह पाठवला इन्सॅट 3DS नावाने. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. इन्सॅट विषयी काही माहिती. इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम म्हणजे इन्सॅट बहुउद्देशीय भूस्थिर उपग्रहांची मालिका 1982 मध्ये सुरुवात झाली आणि इन्सॅट इंडो पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठी देशांतर्गत संपर्क यंत्रणा म्हणून ओळखली जाते. इन्सॅट कोणाचा संयुक्त उपक्रम आहे? तर अंतराळ विभाग, दूरसंचार विभाग, भारतीय हवामान विभाग, ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन यांचा संयुक्त उपक्रम आहे. तशा प्रकारे हवामानविषयक अत्याधुनिक उपग्रह कोणता पाठवण्यात आलेला आहे? इन्सॅट 3DS हा पाठवण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात रिव्हिजन करूयात आता. इन्सॅट 3DS भारताचा सर्वात अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रहाचं नुकतंच प्रक्षेपण करण्यात आलं. नाव काय? इन्सॅट 3DS. कोठून प्रक्षेपण करण्यात आलं? सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरिकोटा या ठिकाणावरून प्रक्षेपण करण्यात आलं. कोणत्या प्रक्षेपक वाहकाच्या साह्यानं प्रक्षेपण करण्यात आलं? GSLV F-14 या प्रक्षेपक वाहकाच्या साह्यानं प्रक्षेपण करण्यात आलं. याचं टोपण नाव काय आहे? नॉटी बॉय. वजन 2274 किलो, उंची 52 फूट. मुख्य उद्देश जमीन, समुद्र, हवामान आणि आपत्कालीन हे सिग्नल यंत्रणा यांची माहिती द्यायची. या अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रहासाठी संपूर्ण अर्थसहाय्य कोणी केलं आहे? पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं केलं. उपयोग आपण पाहिले. जमीन आणि सागरी पृष्ठभागाचं निरीक्षण आणि अभ्यास केला जाणार. वातावरणाचा अंदाज आपल्याला प्राप्त होईल. नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा आपल्याला मिळेल आणि त्यामुळे होणारी हानी आपल्याला थांबवता येईल. भारताचे सध्या कार्यरत आहेत का कोणते हवामानविषयक उपग्रह? आपण म्हटले आहेत इन्सॅट 3D आणि इन्सॅट 3DR. इन्सॅट 3D आणि इन्सॅट 3DR हे दोन उपग्रह सध्या कार्यरत आहेत, पण त्यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत संपण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे हे आपण पाहिलं. संभाव्य प्रश्न कोणते आहेत पहा. भारताच्या कोणत्या सर्वात अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रहाचं 17 फेब्रुवारी 2024 रोजी प्रक्षेपण करण्यात आलं आहे? इन्सॅट 3DS या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. इन्सॅट 3DS हा भारताचा सर्वात अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रह कोणत्या ठिकाणावरून अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला? सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरिकोटा येथून अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यात आला. त्याच्यानंतर इन्सॅट 3DS हा उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी कोणत्या प्रक्षेपक वाहनाचा वापर करण्यात आला? GSLV F-14 या प्रक्षेपक वाहनाचा वापर करण्यात आला. टोपण नाव काय आहे? नॉटी बॉय. इन्सॅट 3DSचा मुख्य उद्देश कोणता आहे? जमीन, समुद्र, हवामान आणि आपत्कालीन सिग्नल यंत्रणा यांची माहिती देणं हा इन्सॅट 3DSचा मुख्य उद्देश आहे. इन्सॅट 3DS या उपग्रहासाठी संपूर्ण अर्थसहाय्य कोणामार्फत केलं गेलेलं आहे? पृथ्वी विज्ञान मंत्रालयामार्फत केलं गेलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न, भारताचे सध्या कार्यरत असणारे हवामानविषयक उपग्रह कोणते आहेत? इन्सॅट 3D, इन्सॅट 3DR आणि यांचे मुदत, यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत संपण्याची शक्यता पण आहे. तशा प्रकारे आपण काही अंतरिक्ष घडामोडींमध्ये महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्या. या घडामोडींच्या विषयी काही संभाव्य प्रश्न असतील त्याचा पण आपण विचार केला. तर हा अंतरिक्ष घडामोडींचा आपला पहिला टप्पा या ठिकाणी संपतो. भेटूयात पुढच्या टप्प्यामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.